नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। उद्या म्हणजेच 21 एप्रिल 2022 रोजी 10वी बोर्ड परीक्षा इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा पेपर होणार आहे आणि या व्हिडिओ अंतर्गत आपण त्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आपण पाहणार आहोत। तर मित्रहो, परीक्षेला जाताना हे प्रश्न नक्की पाहाच। तर कोणते आहेत प्रश्न ते आपण पाहूया। तर यामध्ये प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा यामधील कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्याचबरोबर प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा। त्याचबरोबर प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्याचबरोबर प्रश्न 8वा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। या संबंधी व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल। त्यानंतर या पहिल्या पाठातील प्रश्न दुसरा ब यामध्ये कोणकोणत्या टिपा विचारल्या जाऊ शकतात, तर त्यामध्ये पहिली आहे द्वंद्ववाद, त्यानंतर एनल्स प्रणाली, त्यानंतर इतिहासकार व रेने देकार्त या टिपा आपण परीक्षेला जाण्यापूर्वी पाहाव्यात। त्यानंतर पहिल्या प्रकरणावर प्रश्न तिसरामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, जो की पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिला आहे इतिहास संशोधनामध्ये प्रयोगशील पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब करणे शक्य नसते। त्यानंतर दुसरा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। त्यानंतर तिसरा फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते। आणि चौथा जो आहे तो म्हणजे व्हॉल्टियर यास आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात। त्यानंतर पहिल्या प्रकरणातील पाचवा प्रश्न आहे, त्यामध्ये एक कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा। त्यानंतर दुसरा आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये कोणते। त्यानंतर तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय। आणि चौथा इतिहास संशोधन पद्धती इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा। त्यानंतर दुसरे जे प्रकरण आहे ते म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा, त्यामध्ये प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा। त्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखन, त्याचबरोबर राष्ट्रवादी इतिहास लेखन ह्या टिपा आपण पाहून परीक्षेला जावे। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे त्यामध्ये पहिला आहे की प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। त्याचबरोबर दुसरा आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे। आणि तिसरा आहे गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते। तर या प्रश्नावर आपण एक नजर टाकावी। त्याचबरोबर पुढील प्रश्न आपण पाहू। प्रश्न 5वा मध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय। त्याचबरोबर इतिहासकार विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा। त्याचबरोबर चौथा जो प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनाची वैशिष्ट्य स्पष्ट करा। त्यानंतर तिसरे जे प्रकरण आहे उपयोजित इतिहास लेखन, त्यामध्ये प्रश्न दुसरा ब जो की टिपा लिहा आहे। त्यामध्ये उपयोजित इतिहास अभिलेखागार आणि इंडियन म्युझियम कोलकाता यावर आपण नजर टाकावी। त्यानंतर प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। त्याचबरोबर जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते। त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाचे संशोधन पद्धती उपयुक्त ठरते। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। दीर्घोत्तर प्रश्न आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो। त्यानंतर दुसरा आहे इतिहासाच्या संशोधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा। त्यानंतर उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली कौशल्य यावर चर्चा करा। त्यानंतर प्रकरण 5वे जे आहे त्यामध्ये प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणामध्ये प्रश्न दुसरा ब या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले व्हिडिओ पण आपण पाहावेत। तर टिपा लिहा। यामध्ये 5व्या प्रकरणावर पहिली टिप विचारली जाऊ शकते ती म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, त्यानंतर प्रसार माध्यमाची आवश्यकता आणि प्रसार माध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे यावर टिपा विचारली जाऊ शकतात।
त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिले विधान आहे की वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते. त्यानंतर दुसरा आहे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. आणि तिसरा आहे वर्तमानपत्र ही माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे. त्यानंतर पाचव्या प्रकरणावर पाचवा प्रश्न जो विचारला त्यामध्ये महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे प्राचीन काळी विविध देशांमध्ये बातम्या व संदेश कसे पोहोचवले जात असत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांची योगदान स्पष्ट करा. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा. त्यानंतर पुढील जे प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 7वे खेळ आणि इतिहास. तर त्यामध्ये प्रश्न दुसरा ब जो की थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये खेळणी आणि उत्सव त्याचबरोबर खेळ व चित्रपट यावर टिपा विचारल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर प्रश्न तिसरा जो की सहकारण विधाने जे आहेत ते सहकारण आपणास स्पष्ट करावायचे आहेत. त्यामध्ये पहिले विधान विचारले जाऊ शकते की सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे आणि खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. या विधानावर आपण नजर टाकावी. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे जो की सविस्तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. त्यानंतर खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. त्याचबरोबर मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. त्याचबरोबर हे प्रश्न कसे सोडवावे जो की प्रश्न पाचवा जो आहे जो की 6 गुणांसाठी आहे आणि या 6 गुणांपैकी आपणास जास्तीत जास्त गुण कसे मिळावेत यासाठी मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे. महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण आपण पाहावा. त्या व्हिडिओची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. त्यानंतर प्रकरण 8वे जे आहे पर्यटन आणि इतिहास यामध्ये प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये पर्यटनाची परंपरा, क्रीडा पर्यटन आणि कृषी पर्यटन यावर टीप विचारली जाऊ शकते. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे जो की पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे की अलीकडच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर दुसरा आहे पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तर यावर आपण नजर टाकावी. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे जो की दीर्घ उत्तरी त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे. त्यानंतर दुसरा आहे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते. त्याचबरोबर चौथा जो आहे तो म्हणजे पर्यटन क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीविषयी चर्चा करा. त्यानंतर इतिहासातील जो शेवटचा जो प्रकरण आहे शेवटचे जे प्रकरण आहे ते म्हणजे प्रकरण 9वे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. तर यावर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. यामध्ये स्थळकोश, विश्वकोश आणि भारतीय संस्कृती कोश यावर टीप विचारली जाऊ शकते. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे त्यामध्ये पहिल्या विधान जे आहे ते म्हणजे अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. त्यानंतर दुसरा आहे की विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. हे विधाने विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे. त्यानंतर दुसरा आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. त्यानंतर तिसरा आहे लिखित साधनाच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती द्या. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला ते प्रश्न 5वा यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहिलेले आहे. त्याचबरोबर जे मी उत्तरासहित प्रश्न बनवलेले आहेत त्याची पण लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ते पण आपण पाहावी. व पुढील व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या 12 गुणांसाठी कोणकोणते प्रश्न महत्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.